पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली असतानाच आता भंडाऱ्यातही प्रेमसंबंध आणि ऑनर किलिंगचा प्रकार समोर आलाय। प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह आणि आंतरजातीय विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्याने ऑनर किलिंगच्या घटना आजही समाजात घडत असल्याचे दिसून येते। काही वर्षापूर्वी नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटात अशीच एक कथा दाखवण्यात आली होती। आता त्याच कथेची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यातील एका गावात घडली असून सासू आणि मेहुण्याने जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। विशेष म्हणजे 2च महिन्यापूर्वी युवकाने प्रेमविवाह केला होता। आकाश शेंडे वय वर्ष 24 असं मृत युवकाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे। घरच्यांच्या विरोधानंतरही मुलीने गावातीलच तरुणाशी आंतरजातीय प्रेमविवाह केला। 2 महिन्यापूर्वी विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्य बेटाळा गावातच राहणार असल्याने मुलीची आई आणि भावांना ते सहन न झाल्याने दोघांनाही ठार मारण्याची सुपारी दिली होती। केवळ 6000 रुपयांची सुपारी देत जावयाचीच हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या हत्येनंतर तरुणाचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात फेकून ही आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला। मात्र मोहाडी पोलिसांनी याचा शोध आणि सखोल चौकशी केली असता जावयाची आत्महत्या नसून सासू आणि मेहुण्याने सुपारी देत ही हत्या केल्याचा कट उघडकीस आला आहे। भंडाऱ्याच्या बेटाळा गावात ही खळबळजनक घटना काल सोमवार रोजी घडली होती। या प्रकरणी आता मोहाडी पोलिसांनी मृतकाची सासू अंजू कुंभलकर वय वर्ष 43, मेहुणा चेतन कुंभलकर वय वर्ष 23 यांच्यासह ही हत्या करण्यात सहभाग असलेल्या भारत मोहतुरे वय वर्ष 26 तसेच महेंद्र बोरकर वय वर्ष 31, दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर वय वर्ष 37 असं यांना अटक केली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।